ठाकरे बंधूंचा वचननामा म्हणजे ढोंगी आक्रदन. शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत यांचा आरोप. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभाटा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जाहीर केलेल्या तथाकथित वचननाम्यावर शिवसेनेने तीव्र टीका केली आहे. हा वचननामा नसून ठाकरे बंधूंचा ढोंगी आक्रदनामा असल्याचा आरोप शिवसेनेचे राज्य प्रवक्ते अरुण वसंत सावंत यांनी केला आहे. रविवार 4 जानेवारी रोजी झालेल्या वचननामा प्रकाशन कार्यक्रमात उद्धव ठाकरे, राज ठाकरे व संजय राऊत हे उपस्थित होते. मात्र महाआघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटच्या प्रतिनिधींना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. याकडे सावंत यांनी लक्ष वेधले. महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांना ठाकरे बंधूंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे असल्याचे सांगत विरोधी उमेदवारांना माघार घेतली तेव्हा ठाकरे बंधूंनी आपल्या पक्षातील उमेदवारांना रोखले होते का, असा सवाल सावंत यांनी उपस्थित केला. निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगावर टीका करणे म्हणजे बैल गेला आणि झोपा केला अशी स्थिती असल्याचे त्यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत केलेल्या विधानावरही सावंत यांनी आक्षेप घेतला. लोकसभा निवडणुकीदरम्यान उभाटा शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस हे वैध प्रवेशपत्रांशिवाय मतमोजणी केंद्रात आढळल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यावर ठाकरे यांनी मौन का बाळगले असा सवाल त्यांनी केला. दरम्यान राज ठाकरे यांनी महायुतीला दिलेल्या अप्रत्यक्ष धमक्यांवर टीका करत सावंत म्हणाले की स्वतः आक्रमक भाषा वापरून नंतर सुसंस्कृत महाराष्ट्राचा उपदेश करणे हे दुटप्पीपणाचे उदाहरण आहे. पत्रकारांशी अरेतुरेची भाषा वापरणे आणि प्रश्न वाढताच पत्रकार परिषद आटोपती घेणे यामुळे ठाकरे बंधूंची भूमिका उघडी पडल्याचा दावा त्यांनी केला. ठाकरे बंधूंचा हा वचननामा म्हणजे मुंबईतील अस्तित्व टिकवण्यासाठी केलेला शेवटचा प्रयत्न असून तो ढोंगी आक्रदनामा ठरेल असा घणाघात सावंत यांनी केला. यावेळी शिवसेनेचा सुपडा साफ करण्याची भाषा करणाऱ्यांनाही सावंत यांनी थेट इशारा दिला. धनुष्यबाणाने शिवसेनेविरोधात बोलणाऱ्यांनी शब्द जपून वापरावेत असा इशारा देत त्यांनी एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा उल्लेख केला. कसं हे पहा, नरेंद्र पवार या नावाचा भारतीय जनता पार्टीचा कोणीतरी माजी आमदार तिकडे उल्हासनगरमध्ये अशी मुक्ताफळं काल उधळत होता की धनुष्यबाण आणि शिवसेनेचा सुपडा आम्ही साफ करू. ठीक आहे, तुझ्यात हिंमत जर असेल ना तर तू शिवसेनेचा सुपडा उल्हासनगर आणि या महाराष्ट्रातून साफ करून दाखवच. माझं तुला ओपन चॅलेंज आहे. आणि ही जी काही मुक्ताफळं तू उधळत आहेस, ही जी काही खुमखुमी तुला आलेली आहे ती तुझ्या बापाला जाऊन विचार की ही खुमखुमी जी मी काही करतोय सध्या ती योग्य आहे की अयोग्य आहे. आणि त्याने जर तुला मान्यता दिली तर याच्या पुढे तू तुझ्या तोंडातून असे शब्द बाहेर काढ. एकनाथ शिंदेजी आणि डॉक्टर श्रीकांत शिंदेजी या वाघ आणि वाघाच्या बछड्यावर बोलण्याच्या अगोदर 100 वेळा याच्या पुढे विचार करावा लागेल नरेंद्र पाटील. आणि शिवसेनेला आणि धनुष्यबाणाला संपवणं हे तुझ्या आयुष्यात काय पुढील 10 जन्मात सुद्धा तुला शक्य होणार नाही.